हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो, मी संध्या सोनवणे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहात. कशा आहात सर्वजण? आजची सकाळ कशी दिसते सांगा तुम्हाला गॅलरीतून. दिवसाची सुरुवात खूप सकारात्मक झाली की खूप प्रसन्न वाटतं आणि आज खूप छान वाटते. एकदम कवळा ऊन पडलेला आहे. आणि आता इथे माझी मुलगी स्कूलला चाललेली आहे. मोठी मुलगी. सकाळची लय धावपळ असते डब्यांची, त्यामुळे सगळं लेट होतं. आणि आता ती चालली आहे. तिची आता बस येईल 5-10 मिनटामध्ये. आणि तिची छोटी बहीण आणि तिचे बाबा तिला सोडायला चाललेत. रोज जातात सोडायला. सकाळची स्कूल असल्यामुळे खूप गर्दी असते पाठच्या गेटवर, त्यामुळे सोडायला जायलाच लागतं. इथे आता माझ्या दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे आणि मी भाजी सोलत आहे वाटाण्याचे. आणि ही छोटी मुलगी माझी परत झोपलेली. सकाळी लवकर उठल्यामुळे ना ती परत रिटर्न येऊन झोपलेली. ते आत्ता उठले 11:30 वाजता आणि मिस्टरसुद्धा कामाला गेलेत. आणि इथं माझी आता जेवणाची तयारी चालू आहे. मैत्रिणीनं मी पुढे ना ज्वेलरीची आणि एक साडीची व्हिडिओ अटॅच केलेली आहे, ते तुम्ही बघा. आणि तो जर तुम्हाला साडी घ्यायची असेल तर तुम्हाला मी लिंक देईल. आणि ज्वेलरी घ्यायची असेल तर तुम्हाला मी ऑनलाईनच आहे माझ्याकडे. 1 ग्रामचे ज्वेलरी आणि मायक्रो गोल्डचे आणि मोत्यांचे सेट असे तुम्हाला माझ्याकडे भेटतील. आणि मी घर बसल्या हे सगळं करते आणि इन्कम पण चांगली होते माझी घर बसल्या. आणि मी जर म्हणजे महिन्याला माझे चांगले 4 ते 5 हजार रुपये मी घर बसल्या कमवत असते. जर तुम्हाला ग्रुपला माझ्या जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता. आणि खूप कमी बजेटमध्ये साड्या आहेत आणि ज्वेलरीसुद्धा आहे. आणि 1 ग्रामचे पण आहेत माझ्याकडे. खूप 1 ग्रामचे मंगळसूत्र आहेत, नवीन डिझाईनमध्ये आहेत. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही मला मेसेज करा, नाहीतर मी तुम्हाला फोन नंबर देईल, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. बघा, इथे माझ्या कस्टमरनी साडी घेतलेली आहे, त्यांनी मला व्हिडिओ पाठवला आहे. मी हा ब्लॉगमध्ये टाकलेला आहे व्हिडिओ, कारण की एखाद्याला घ्यायचे असेल तर विश्वासाने घेऊ शकतात म्हणून मी टाकलेला आहे. आणि एकदम साडीचा कपडा एकदम सॉफ्ट आहे आणि घातल्यानंतर एकदम परफेक्ट बसेल. हा साडीचा ब्लाऊज पीस आहे. पूर्ण साडीवर डिझाईन आहे आणि छोटे बुट्टे आहेत आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस येणार आहे. आणि साडीचा कलर पिस्ता कलर साडीचा आहे. आणि साडीलासुद्धा पूर्ण साडी भरलेली आहे आणि कस्टमरला माझ्या आवडलेली आहे साडी. आणि माझे कस्टमर मी असे व्हिडिओ घेते की जेणेकरून मला पण कळेल की साडी कशी गेले किंवा ज्वेलरी कशी गेले. माझे कस्टमर सगळे असे व्हिडिओ पाठवून देतात आणि ज्यांनी घेतले ना त्यांना पण खूप आवडले साडी. आणि एकदम सॉफ्ट आहे. आणि जर तुम्हाला लग्नाला किंवा असे रोजच्याला घालण्यासाठी साडी घ्यायची असेल ना तर ही एकदम परफेक्ट साडी आहे आणि खूप बजेटमध्ये आहे साडी. साडीची प्राईस 734 रुपये आहे. जर कोणाला घ्यायची असेल तर तुम्ही माझ्याकडून लिंक पण मागू शकता, मी तुम्हाला देईल, किंवा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देईल, त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट पण करू शकता. अशी ही साडीची व्हिडिओ आहे. असं मी घर बसल्या करत असते. घर सांभाळून अशी कामं पण करते मी की थोडा वेळ माझ्यासाठी पण मी काढते की मी काही वेगळं काम करेल घर बसल्यामुळे. आणि ही साडी आहे कस्टमरची आणि त्यांना खूप आवडलेली आहे म्हणून त्यांनी मला व्हिडिओ पाठवलेला आहे. आणि जर असं काही फॉल्ट वगैरे साडीमध्ये असेल तर एक्सचेंज करून पण भेटतो. कधी म्हणजे काही फाटलेला असेल किंवा धागा इथं ओढलेला असेल किंवा कुठे म्हणजे असं एकदम साडीला मध्येच फाटलेली असेल तरी साडी चेंज करून मिळेल. आणि पुढेची व्हिडिओ आहे ना ती मी ज्वेलरीची व्हिडिओ आहे, ती पण कस्टमरनीच घेतलेली आहे. ही मायक्रो गोल्डचा कॉम्बो सेट घेतलेला आहे कस्टमरनी. खूप सुंदर आहे. एक राणी हार आहे, 2 बांगड्या आहेत आणि एक चोकर आहे, असा सेट घेतलेला आहे त्यांनी तो. आणि सगळे कस्टमर माझे असे व्हिडिओ देतात. आणि जर तुम्हाला माझ्याकडून रिसेलिंगचं करायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला ग्रुपला ॲड करेल. कारण की काहीतरी घर बसलं असं वेगळं केलंच पाहिजे मैत्रिणीनो. आणि मी तर करतेच का मी जवळ 5 वर्ष झाली मी रिसेलिंगचं काम करते हे. आणि माझे खूप कस्टमर आहेत आणि सगळे खूप आनंदात घेतात आणि त्यांना आवडतात माझ्याकडच्या ज्वेलरी घेतात त्या. असं माझं दिवसभराचं रुटीन असतो. मी घरी बसले असले ना तरी मी काय नाही काहीतरी करतच असते. आणि विश्वास बसावा ना म्हणून मी ह्या व्हिडिओ तुम्हाला टाकलेल्या आहेत की काही जण असं खोटं बसून पण हे करतात ना, म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेले आहेत. अशा रोजचे जे माझे ब्लॉग येतील ना त्यात तुम्हाला मी असे व्हिडिओ छोटे क्लिप टाकत जाईल जे माझ्या कस्टमरने घेतलेले असतात ते.
आता इथे माझी जेवणाची तयारी चालू आहे. मी इथे आता पीठ भिजवत आहे चपातीचा. आणि अशी घरची कामं करून मी सुद्धा थोडासा वेळ माझ्या कामासाठी सुद्धा काढते, जेणेकरून मला दोन्हीकडे वेळ सेम भेटेल. मी माझ्या मुलींना सांभाळून मी असं घरचं काम पण करून आणि रिसलिंग काम पण करते. आणि खूप मजा येते अशी काम करायला. मी जवळ 5 वर्ष लॉकडाऊननंतर मी हे काम चालू केलेलं आहे आणि खूप मजा येते काम करायला, असं घर सांभाळून आणि असं साईट काम करताना सुद्धा. अशा माझ्याकडे बऱ्याच बायका आहेत की अशी कामं करतात रिसेलिंगचे. आणि इथे आता माझी तयारी चाललेली आहे जेवणाची. आणि सकाळी वाटाणे सोललेले ना, त्याची आता मी भाजी घालणार आहे. इथे वाटाण्याची भाजी चालू आहे माझी आता करायची. आणि आता मुलगी पण आता शाळेतून येईल लवकरच, त्यामुळे आता माझी घाई चाललेली आहे जेवणाची. ती 3 वाजता येते शाळेतून, पण त्याच्या आधी माझं जेवण सगळं मी रेडी करून ठेवते. इथे आता जेवण वगैरे सगळी भांडी वगैरे घासून झालेली आहेत माझी. आणि हा संध्याकाळचा 4चा टायमिंग आहे. आणि इथे मी माझं जे काम आहे ना आरीवर्कचं ते करत आहे. आणि मी इथे एक प्लेन हे घेतलेलं आहे, कुर्ती घेतलेली आहे आणि त्याच्या गळ्याला ना पूर्ण डिझाईन करत आहे. आणि खूप सुंदर डिझाईन झालेली आहे. आणि पूर्ण झालं ना की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेल कसं रेडी झालं आहे. आत्ता माझं चालू आहे काम रेडी करायचं. कारण की मी आरीवर्कचं पण शिकलेली आहे, ऑनलाईनच शिकले. आरीवर्क ब्लाऊजवरती आरीवर्क करतात ते. आणि मी आता मी एक ड्रेस घेतलेला आहे, म्हणजे टॉप घेतलेला आहे कुर्ती, त्याच्यावर प्लेन घेतलेली आहे. आणि त्याच्यावर आता मी एक डिझाईन बनवत आहे छानशी गळ्याला. हे बघा मी इथे दाखवते तुम्हाला कशी बनवली ती. फुलं बनवलेत आणि आता मी त्याचं विणकाम चालू आहे. काहीतरी घर बसल्या केलं पाहिजे ना, ते आता माझं ते चालू आहे. मी काय नाही काहीतरी चालूच असतं माझं. दिवसभरात मी काय नाही काहीतरी वेगवेगळं करतच असते. आणि तुम्हाला कसं वाटतं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ब्लॉग आवडला आहे की नाही ते पण तुम्ही बघत जा आणि पूर्ण ब्लॉग बघत जा. आणि ही डिझाईन चालू आहे माझी. आणि एकदा पूर्ण डिझाईन जर झालं ना माझं, मी तुम्हाला ती कुर्ती दाखवेल कशी रेडी झाली ती. गळ्याला मी कशी डिझाईन बनवले ते पण तुम्हाला मी दाखवेल. पण माझा हा डेली रुटीन असतो असाच. माझी सगळी घरची कामं झाली, रिसलिंगचं झालं की मी थोडा वेळ असं मी माझ्या स्वतःसाठी पण देते, जिथे की मला जे आवडतं ना गोष्टी त्या मी करत असते. आणि आज मी 4-5 दिवस झाले की माझा कुर्ती डिझाईन करायचं चालू आहे. आणि आता 2 दिवसात तर हा रेडी होईल. रेडी झालं की तुम्हाला मी दाखवेल व्हिडिओमध्ये कसा दिसतोय तो. पण काय नाही, घर बसल्या ना काहीतरी थोडं केलंच पाहिजे महिलांनी. कारण की आपल्याला वेळ असेल ना तर आपण टी व्ही बघतो, मोबाईल बघतो, अशा गोष्टी करतच असतो ना. त्यापेक्षा आपण थोडंसं आपल्यासाठी वेळ काढून जे आपल्याला आवडते त्या गोष्टी केल्या की कसं आपल्या मनाला पण एकदम असं वाटतं की हां अरे आपण काहीतरी नवीन शिकलो आहे म्हणून असं वाटतं ना. मी तर रोज ना काय नाही काहीतरी शिकत असते. मी सगळं ऑनलाईन शिकलेली आहे. आणि मी आरीवर्कसुद्धा ऑनलाईन शिकले. मी ना आता ड्रेस पण शिकते, पण अजून क्लास बघते कुठे. पण मी ब्लाऊज पीस पण म्हणजे जे ब्लाऊज घालतो आपण ते पण मी ऑनलाईनच शिकलेले आहे. आता माझं मी चालू आहे काम म्हणजे मापा कसं घ्यायचं, काय कसं करायचं ते चालू आहे. आणि मी ब्लाऊज स्वतःचा पण एक शिवलेला आहे. पण मी आता एकदम परफेक्ट कसं शिवायचं ना त्याच्यावर पण अजून माझं काम चालू आहे. पण मी ब्लाऊज पण शिकले, ऑनलाईनच शिकले. आणि ज्यांच्याकडून शिकले ना त्यांनी पण खूप सुंदर शिकवलं आणि एकदम परफेक्ट शिकवलं आहे की आपला ब्लाऊज इकडचा तिकडे म्हणजे खांदा पण नाही उतरणार, काय नाही, एकदम भारी शिकवलं आहे. जर तुम्हाला त्यांच्याकडे शिकायचं असेल ना तर तुम्ही माझ्याकडून कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता. आणि त्या खूप शिकवतात छान. महिनाभराचा क्लास असतो आणि खूप
इझी पद्धतीने शिकवतात. आणि तुम्हाला मी दाखवते मी आरीवर्कमध्ये काय काय डिझाईन शिकले ना त्या दाखवते. ही आमची टेस्ट होती त्यासाठी मी हा बनवलेला आरीवर्कचं हे एक डॉल बनवलेली आणि एसचं बनवले. इथे अशा डिझाईन शिकवलेल्या आम्हाला ह्या आरीवर्कमध्ये. आणि मी माझा स्वतःचा ब्लाऊजसुद्धा आरीवर्क केला. असे 2-3 ब्लाऊज आरीवर्क केलेले आहेत आणि एक साडीसुद्धा आरीवर्क केला. हा पायाचा आहे, घुंगरूने केलेले खूप सुंदर आहेत. रामसुद्धा केलेला होता मी. माझं हे सगळं ना खूप आवडलेलं त्या टीचरला माझ्या ज्याने शिकवलं त्यांना. असं हे बनवलेलं मी तुम्हाला खास दाखवते मी काय घरी बसल्या करत असते ते. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा आणि तुम्ही मला कमेंट पण करा. आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, आनंदात राहा आणि बाय.